श्री संत रूपलाल महाराज यांचं जन्मघर आपण पाहणार आहोत। खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर ह्या गावी श्री संत रूपलाल महाराज यांचे जन्मघर आहेत। पहूर बस स्थानक येथून पहूरपेठ येथील आठवडे बाजार, त्यानंतर श्री संत रूपलाल महाराज चौक आहेत। तसेच याच ठिकाणी सूर्यवंशी बारी समाज प्रगती मंडळ समाज मंदिर आहे। याच समाज मंदिरापासून काही अंतरावर एक पिंपळाचे मोठे झाड असून याच ठिकाणी त्यांचे जन्मघर आहे। श्री संत रूपलाल महाराज यांचं जन्मघर आपण पाहू शकतात। यावेळी सूर्यवंशी बारी समाज पंचमंडळ अध्यक्ष सुखलाल भाऊ बारी व समाज बांधव काय म्हणाले ते आपण पाहणार आहोत। श्री संत रूपलाल महाराज जन्मभूमी मंदिराचे भूमिपूजन तसेच सभामंडप व भक्तिनिवासाचे भूमिपूजन श्री संत रूपलाल महाराज यांचे वंशज श्री ओंकार शंकर बुंदे व ज्येष्ठ समाज बांधव यांच्या हस्ते करण्यात आले। श्री संत रूपलाल महाराज यांचं जन्मघर पहूरपेठ बारीवाड्यामध्ये आणि पिंपळाच्या झाडाखाली आणि त्यांचे वंशज अर्जुन ओंकार बुंदे आणि त्यांची सुनबाई इथं या घराचा इथून आपला ओंकार दादांनी हे घर पंचांना सपूत केले आहे। या घराचा पुनर्विकास करण्यासाठी आम्ही सर्व पंचमंडळ सूर्यवंशी बारी पंचमंडळ प्रयत्नशील राहून इथे भक्तिमय वातावरण होईल आणि एक छोटंसं मंदिराचं निर्माण करू एवढे मी सांगतो। वाघूर नदीच्या तीरी वसलेलं पहूरपेठ हे गाव, या गावामध्ये संत श्री रूपलाल महाराज यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणचं हे त्यांचं जन्मघर हे ओंकार शंकर बुंदे आजच्या घडीला त्यांच्या नावे असणारे हे घर श्रीयुत अर्जुन ओंकार बुंदे यांनी मंदिरासाठी हे दान केलेलं आहे आणि या ठिकाणी संत रूपलाल महाराज यांचा जन्म झालेला आहे। जे राष्ट्रसंत होऊन गेलेत त्यांचे हे जन्मघर। रूपलाल महाराज की जय, संत रूपलाल महाराज की जय। पहूर येथील नागवेली कृषी केंद्राचे संचालक श्रीयुत अर्जुन भाऊ बारी यांनी एक समाजासाठी आदर्श निर्माण घालून दिला। बाबांचं जे जन्मघर होतं त्यांनी आज सूर्यवंशी बारी समाज पंचमंडळाला एक दान एक स्वरूपात दिलं। आम्ही सूर्यवंशी बारी समाज पंचमंडळ मिळून गावातील सर्व समाज बांधव मिळून ह्या घराचा आम्ही जीर्णोद्धार करू असं आजच्या याच्याने तुम्हाला जाहीर करतो आणि अर्जुन भाऊचं सर्व समाज पंचमंडळामार्फत हार्दिक अभिनंदन व हार्दिक धन्यवाद देतो की बा तुम्ही चांगल्या कामासाठी सदैव आमच्या समाजकार्यात अग्रेसर राहता। त्याबद्दल अर्जुन भाऊ आणि त्यांचं बुंदे परिवारांचं समाजातर्फे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद। से बोलो जय रूपलाल महाराज, प्यार से बोलो जय रूपलाल महाराज, एक साथ बोलो जय रूपलाल महाराज, जय श्री संत रूपलाल महाराज की जय। आपल्याला घ्यायचा असेल तर आई वडिलांना नमस्कार केला पाहिजे। आई वडील आहेत नसेल तर फोटोला नमस्कार करतात, परंतु आई वडिलांचे आशीर्वाद असल्याशिवाय आपलं कल्याण होत नाही। मी तर आता त्या पिढीला आहे, बाबा तुला काही समजत नाही, माळे तुला काही समजत नाही, एका फटक्यात आई बापाचा आत्मा दुखला जातो। आजपासून तुमच्या हातून ही चूक होता कामा नये हे प्रत्येकानं मनाशी ठरवून घ्यायचं। आई वडील आडाणी असले तरी त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपलं काम पुढे धक्कत नाही। म्हणून शेवटी आपण काय म्हटलं, मातृ पितृ चरण कमली भ्यो नमो नमः हे नुसतं तोंडाला म्हणू नका, हे आता आचरणात आणायचं। आलं लक्षात? आता आपल्याला इथे संकल्प करायचा आहे की काय काय करणार आहे। आपण इथे बसलोय, आपण कशाच्या पूजा काय काय करणार आहे ते सगळं करणार आहे। पळीत पाणी घ्यायचं। श्रीमद भगवतो महापुरुषस्य, दावा हात लावत असणे जगा। श्रीमद भगवतो महापुरुषस्य विष्णू आज्ञा प्रवर्तमानस्य आद्य ब्रह्मणा द्वितीय परार्धे विष्णुपदे श्रीशद्वारा कल्पे
वैवसुत मन्वंतरे अष्टविंशतितमे कलियुगे भरतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे दंडकारण्ये देशी गोदावऱ्या तपत्यां शालिवांचके बौद्धावतारे रामक्षेत्रे रामाश्रम वर्तमाने व्यवहारिके शुभनाम सूत्रे उत्तरायणे ग्रीष्म ऋतु महामंगलप्रमासंच मासे माघमासे शुक्लपक्षे शुभदितो षष्टम्यां शुभपुण्यदितो आद्य वासरात वासरे बृहस्पती वासरे अश्विनी शुभ दिवस नक्षत्रे विष्णुयोग ग्राम्य विठ्ठल रुक्मिणी सहित संत रूपलाल महाराज देवालय निर्माण हेतवे भूमी पूजन अंतर्गत सूर्य पूजन पृथ्वी पूजन कलश पूजन दीप पूजन शंख माल्यादी महाराजाची देवमावृताने पूजा पुष्पाणी समर्पयामि पाच मंजिरी ही बहुमुख तुमच्याकडे घ्या वळाला प्रत्येक याचं नाव या आल्या योजनांनी आठ देखतले चालते या मोबाईल दिला का मम हमजानी गर्भदम तुमच्याशी गर्भदम सिद्धी विनायक देवताभ्यो नमः स्वाहा गणानांत्वा गणपती गं हवामहे प्रियानांत्वा प्रीति गं हवामहे निधीनांत्वा निधिपति गं हवामहे वस मम हमजानी गर्भदम तुमच्याशी गर्भदम सिद्धी विनायक देवताभ्यो नमः स्वाहा गणानांत्वा गणपती गं हवामहे प्रियानांत्वा प्रीति गं हवामहे निधीनांत्वा निधिपति गं हवामहे हीनांत्वा निधिपति गं हवामहे वस मम हमजानी गर्भदम तुमच्याशी गर्भदम सिद्धी विनायक देवताभ्यो नमः स्वाहा गणानांत्वा गणपती गं हवामहे निधीनांत्वा प्रियानांत्वा प्रियपति गं हवामहे निधीनांत्वा निधिपति गं हवामहे वसो मम अहम जानी गर्भदम तुमच्याशी गर्भदम सिद्धी विनायक देवताभ्यो नमः स्वाहा ओम गणानांत्वा गणपती गं हवामहे प्रियानांत्वा प्रियपति गं हवामहे निधीनांत्वा निधिपति गं हवामहे वसो मम अहम जानी गर्भदम तुमच्याशी गर्भदम सिद्धी विनायक देवताभ्यो नमः स्वाहा गणानांत्वा गणपती आता सगळेचे सगळी ते आठी जोडते गोल करून बसायचे इथे बसा प्रत्येकाला तांब्या आणि भांड घेऊन जायचं आपलं संध्यापात्र आणि ग्रामे विठ्ठल रुक्मिणी देवता सहित संत रूपलाल महाराज देवालय निर्माण हेतु भूमि पूजन कर्मणा प्रीत्यर्थे ते बलिदानंच सकल कर्मणा सांगता सिद्धर्थ बलिदानंच करिष्यत पाणी सोडायचं ओगो रुद्र वरुणं महा आणि गवी महापस्वामी महा सह नक्षत्रम देवता महा इमं बलि गृहिणीं मम सकल ग्रामस्य यजमान गृहानेभ्यो सौम्यो भवतु सर्वदा क्षेत्रपाल चित्र तुरंग वाहन सर्व बाकीचे सगळे हातपाय धुवून आपल्या जागेवर येऊन बसायचंय कोण जे जातील 2-3 जण मोठा करते हा चला स्त्रियांनी उरलेलं पाणी आपण
विश्वकर्माना नमो धृता लोका देवी धृता पंचधारे पवित्रम गुरुचाश्रम रुद्रकेशी रूपांशी मांजणे कृष्णदेवी शिखामंदे चामुंडी अपराजिता मा समुद्र वसने देवी पर्वत सन म्हणले विष्णुपती नमस्तुभ्यं पाद स्पर्श क्षमस्वे मेनमा समुद्रमा अनंत महादानि नमः त्वं नमामि नमः वसुधराय नमः वसुधराय बुरशी भूमि रसदी तिरसिंहा बुरशी भूमि रसदी तिरसिंहा विश्वदाया विश्वदाया धरित्री मा पृथ्वी मा हि गुंचिम्मा पृथ्वी गुम्मैशी पृथ्वी माहि ध्रुगुम्मा पृथ्वी उमा शेम्मा हा महितु पृथ्वीचे मम एकसा विपृतानो मरी बबीही तांब्याचे हातातून घ्या सगळेजण पृथ्वीला नमस्कार करा म्हणा सगळेजण समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे। यावेळेस आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि संत रुक्मिणी महाराज यांच्या देवालयाचं भूमिपूजन करतोय। भूमिपूजन करताना कुठलंही काम करताना कुठेतरी हे होतं। आता भूमीला आपण भूमिपूजन करताना इथे मंदिर उभारलं जाणार आहे, त्या भूमीची आपल्यावर कृपा होणार आहे। भवंतु सुखीना काही एकटा बारी समाज सुखी राहावा असं म्हटलं का? माझ्या पहूर गावातला प्रत्येक माणूस हा सर्वे भवंतु सुखीना सुखी राहायला पाहिजे। सर्वे संतु निरामया। काही संत रूपलाल महाराजांच्या वंशजांनाच आरोग्य मिळावं असं म्हटलं का? नाही, आपण एवढ्या प्रगल्भ भावनेने म्हटलं की सगळ्या माझ्या गावातील पौर गावातील सगळे ग्रामस्थ हे आनंददायी आणि निरोगी राहिले पाहिजे। सर्वे भवंतु सुखिना सर्वे संतु निरामये सर्वे भद्राणि पश्यन्तु ना मा दुःख कचित व्हावे। याच्या करता कोणालाही दुःख येणार नाही आणि दुःख जर कोणाला यायचं नसेल तर परमेश्वराचं नामस्मरण हाच एकमेव उपाय आहे। आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की तुम्ही देवा करता 24 तास काढू नका, दिवसभर पूजा करू नका, फक्त देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी। पण तो क्षण कसा पाहिजे? देव पावाशी गेलो आणि देवची उळवून ठेवलो। संत रूपलाल महाराजांना ही मन अतिशय योग्य लागू पडते की ते गाडगे महाराजांच्या सानिध्यात गेले आणि सगळा त्याग केला आणि म्हणून आज त्यांचं मंदिर आपल्याला उभारण्याची प्रेरणा होते। फुलाच्या पाकळ्या केलेल्या आहे का? फुलाच्या फुलं आहेत ना? घ्या फुलं घ्या, प्रत्येकाच्या आता फुलाच्या पाकळ्या घ्या आणि थांबा अजून एक बाबाकडे जाऊन पिकअप पाकळ्या करा, 2-2 4-4 5 जण पाकळ्या वाजवा। भाऊ 4 टिक्का मारायचे, 5 टिक्कर बसून द्यायचा। एक नारळ ठेवा तयार ठेवा फोडायला, नारळ तयार ठेवा फोडायला, अंधगड तयार ठेवा। घ्या चला ओम द्या। द्यो शांती अंतरिक्ष गं शांती पृथ्वी शांती रापा शांती रोखदया शांती वनस्पतया शांती विश्वे देवा शांती ब्रह्मा शांती सर्वगुण शांती शांती रेव सामा शांती रेधी जतो यथा समेश। हे घ्या, आता आपण भूमीला क्षमा मागण्याकरता भूमीला छेदन केलंय। 5 वेळा तो भात टाका तिथे। ओम प्राण घ्या, 5 वेळा टाका। तुम्ही काय टाकत नाही टाका ओम प्राणाय ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा टाका। प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः।
आता सगळ्यांनी मांडवात मागे बसून घ्यायचंय. आपली पूर्ण अवधी झाली की आपल्याला आरती करायची. चला सगळ्या पूजा करणाऱ्यांनी आपल्या आपल्या जागेवर बसायचंय. बोलतो का सर सरकार अरे बाबा खाली बसून घ्या, खाली बसून घ्या सगळ्याला. अरे बाबा इकडे बा समोर सगळ्याला. अरे इकडे बा आम्हा इकडे संत रूपलाल महाराज की जय. तुमचा बी आज घ्या ना. अरे थोडं बंडू भाऊ झाला ना नारळ फोडून. चला 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 तुकाराम भाऊ चला चला सगळे लोक या नाही आला. चला सगळे पाहुणे मंडळी चला. घ्या बाबा बाबा बाकीच्या बाकी जर का आता ये रात्र मग पुढे या थोडा राजीभाऊ एक नारळ इकडे पूर्ण अवधीसाठी द्या बरं. सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे की कुदडी मारण्यासाठी कृपया पुढे या. पूजेचं ताट घेऊन यायचं. एक नारळ फक्त इकडे आणून घ्या. मग आरती म्हणणे आपल्याला हे पूर्ण अवधी झाली का आरती म्हणायची ना. हो मग ठीक आहे. आपल्या कोणातरी गिरबड आहे पुढे बसा खाली बसा सगळे. शरदा इकडे बा समोर. या याच्यावरती ना इथे नारळ आहे हे विजय समोरचं सगळे जण पहिले जसे बसले तसे बसा सगळे जण खाली. नाही याच्यात आता नाला बांधा. शरदा इकडे बा समोर. इकडे बा समोर. एखादी ब्लाउज पीस शिल्लक आहे का कोणाकडे? ब्लाउज पीस शिल्लक द्या. जय शुरभू घे. शरदा जय शुरभू बाकी अजून घ्या ना एकदा समाधान. तू बी एवढंच आहे का? तू बी बरं फोटो किती ते तू बी इथे घ्या बरं. तूप घ्या इथे. तूप उरला असेल तूप टाकून घ्या त्याच्यामध्ये अजून. चालेल अर्जुन भाऊ घ्यायला लावणार. 10 मिनिटं. अरे हे पण लागेल नाही ते एकत्र करा सगळ्यांना हातावर उभं राहून उंचावून टाकून लागणार आहे ते. त्याच एकेकाला प्रत्येकाला वेगळं. बस एकच पुढे झालं. बांध हा बांध ओढतो. अरे हे नारळ तिथे समोर ठेवा. त्याला सगळेजण कुंकवा फूल घेऊन बुडवायचं. पूर्ण उद्या टाकायचं नाही अजून ते पूर्ण त्याला वाघ आपल्या बसलेल्या जागेवर वाघ कुंकू बुडा पूर्ण उद्या हातात पाणी घ्या. पहिल्यांदा एकदा बसेल ना हातात पाणी घ्या. ती शुद्धता वारून
चालू आहे दिव्यांबराय नमः शिवाय नमः. कापुराला तिथेच पाणी फिरून यायचं आहे. बस तुम्ही स्वतः घ्यायचंय आणि 2 ताटं 1-2 ताटं मागे द्यायचे, 1-2 ताटं करून द्यायचे. कर्पूरार्तिके शीतलीकरणम. चला तुम्ही स्वतः घ्या, इकडे द्या. देवता अभिवंदनम. आपल्या गणपतीच्या ताटाला द्यायचं. संत रूपला बाबा द्यायचं, प्रभू रामचंद्राला द्यायचं. देवता अभिवंदनम. तुम्ही स्वतः घ्या. आत्मना अभिवंदनम. 1-2 ताटं मागे जाऊ द्या बायांकडे. द्या इतर ठिकाणी उपस्थिती देऊन होम हवन आणि भूमिपूजनाचा या ठिकाणी हा जो कार्यक्रम संपन्न झाला, या निमित्ताने आपण सर्वजण या उपस्थित आहात. या कार्यक्रमासाठी गावावरनं बाहेर गावावरनं आलेली मंडळी, त्यानंतर गावातली प्रतिष्ठित मंडळी, आपल्या गावचे प्रथम नागरिक श्रीयुत अब्बूभाई तडवी, राजधर भाऊ पांढरे, शरद भाऊ पांढरे, त्यासोबत ग्रामपंचायतचे सदस्य आणि उपस्थित सर्व समाज बांधव बंधू भगिनी. बऱ्याच दिवसापासून मनामध्ये सर्व समाजाच्या आणि गावकऱ्यांच्या मनात येत होतं की संत रूपलाल महाराज यांच्या जन्मभूमीमध्ये कोणतंही मंदिर उभारलेलं नाही आणि समाजातील आणि आमच्या संपर्कामध्ये येणारी सगळी गावकरी मंडळी यांनी सुचवलं की गावामध्ये एखादी संत रूपलाल महाराज यांचं मंदिर उभारावं. आणि या ठिकाणी या लक्ष्मी नगर पोरपेठ या ओपन स्पेसमध्ये साधारण 5,500 ते 6,000 स्क्वेअर फूट ग्रामपंचायतने हा जो ओपन स्पेस दिला, या ठिकाणी मंदिर उभारणीचं आणि त्यासोबत भक्तनिवास आणि सभामंडप यांचं भूमिपूजनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तर हा जो कार्यक्रम आहे हा फक्त बारी समाजापुरता नाही. संत महाराज कोणतेही संत जे असतात ते फक्त समाजापुरते नसतात. आता उदाहरणार्थ गाडगे बाबा घ्या,
त्याच्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज घ्या, तर हे सर्वांसाठी, कारण की त्यांनी जे जे आपल्याला दिलेलं आहे की ते प्रत्येकाच्या उपयोगासाठी, मानव जातीसाठी त्यांनी सगळं स्वतःचा जीवनाचं त्यांनी पूर्ण हे केलेलं आहे. तर अशा या संत रूपलाल महाराज यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी भूमिपूजन केलं. तर उपस्थिती ज्यांनी दिली, तर ह्या कार्यक्रमासाठी आपल्या गावचे राजधर भाऊ पांढरे जिल्हा परिषद सदस्य, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे माजी सभापती यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. सरांनी जे सूचना मांडली त्यामध्ये सर्वांमध्ये अनुमोदन देतो. प्रथम आपण सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करणार आहोत. तर प्रथम राजधरभाऊ पांढरे अध्यक्ष यांचा सत्कार या बारी पंच मंडळाचे अध्यक्ष जे आहे शुक्ला भाऊ बारी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या गावचे सरपंच श्रीयुत अबूभाई तडवे यांचा सत्कार मंगेश रणजवे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. विजू भाऊ कुमार आले, ज्यांनी या कार्यक्रमासाठी 2000 वीट देण्याचं जाहीर केलेलं आहे. त्यांचं मी शब्द सुमनाने आभार मानतो आणि सत्कारही करतो. नंतर हेमंत भाऊ जोशी, ज्यांनी आज खरा कार्यक्रमाची धुरा त्यांच्या खांद्यावर होती, असे हेमंत भाऊ जोशी यांचा सत्कार एकनाथ नागपुरे करतील. गजानन दगडू बोडखे, जे शेंदुर्णीला राहतात, त्यांचा सत्कार ईश्वर भाऊ बारे हे करतील. एक सिरियल घेतलेली आहे ना, एक सिरियल घेतलेली. हो लगेच. राजधर भाऊ पांढरे यांचा झालाय. गोकुळ भाऊ कुमार यांचा सत्कार प्रभाकर तुळशीराम दातीर हे करतील. अरुण भाऊ घोलोप यांचा सत्कार रवींद्र विठ्ठल पुसे करतील. शरद भाऊ पांढरे यांचा सत्कार सुरेश बारे करतील. सुरेश भिका. बंडू पाटील यांचा सत्कार मी स्वतः करतो.
कडुबा राऊत शेंदुर्णीकर यांचा सत्कार तुकाराम सकाराम बारे करते. काही जास्त नाही. धोंडो भाऊ देशमुख यांचा सत्कार अर्जुन ओंकार बुंदे करते. बापू खैरनार माझे धाकटे बंधू यांचा सत्कार गणेश दगडू बारी करेल. ऐका जगन भाऊ आगे करते. रवींद्र शांताराम खुसे यांचा सत्कार शुभम अर्जुन राऊत करेल. समाधान कडुबा पाटील यांचा सत्कार भगवान पितांबर आगे करेल. शेख चांद तडवी यांचा सत्कार गेले का मोतीलाल विठ्ठल बारे यांचा सत्कार रमेश रामकृष्ण आडवाल करते. गंगाधर भिका धगे हिराभाऊ ताडे करतील. किरण जाधव पत्रकार यांचा सत्कार दीपक आत्माराम बारी करेल. सुरेश ताडेकर. ऐश्वर्या ज्वेलरचे संचालक यांचा सत्कार रघुनाथ सकाराम बारी करते. रघुनाथ सकाराम. किशोर लोहार यांचा सत्कार विजय लानू बारीकर. आपल्याला एक भूषण वाटावं असं आमचे ओंकार भाऊ बुंदे यांनी स्वतःचं राहतं जे घर आहे ते रूपलाल महाराज यांचा जन्म त्या ठिकाणी झालेला असल्या कारणामुळे त्यांनी ते घर या मंदिरासाठी किंवा पंचाकडे हे दान म्हणून दिलेलं आहे, म्हणून त्यांचा सत्कार करणं उचित आहे. म्हणून ओंकार भाऊ बुंदे यांनी या ठिकाणी येऊन त्यांचा सत्कार अध्यक्षांच्या हस्ते करण्यात यावा अशी मी त्यांना विनंती करतो.
आपले समाजभूषण ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला असे अरुणराव वामनराव पाटील जे रावेरचे राहणारे आणि त्यांची ही कर्मभूमी आहे, त्यांचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचा सत्कार करणं उचित आहे, योग्य आहे. म्हणून त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांचा सत्कार सुजलाल भाऊ भारी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कबूल आहे की नाही? मग पोराला दिला डिक्लेअर करून असं झालं. बरं बरं. अरुण दादा पाटील यांचा सत्कार सुजलाल भाऊ भारी करतील. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आहे. यानंतर कुमारी ईशा हिरालाल भारी या मुलीचं ही जी मुलगी आहे आपले हिराभाऊ भारी यांची मुलगी आहे. तिचं कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स विभागातून जपानमधील टोकुशिमा युनिव्हर्सिटी येथील स्प्रिंग स्कूल 2024 यात सहभागी होण्याची संधी तिला मिळालेली आहे आणि ती लवकरात लवकर जपानला जाण्याची तिला एक सुवर्ण संधी आलेली आहे. म्हणून तिचाही सत्कार या ठिकाणी आम्ही पंचमंडळी करीत आहोत. तर तिचा सत्कार कांताबाई वसंत बुंदे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शाल भी जाएगा मधून शाल जाएगा. या मुलीचा सत्कार छायाबाई ईश्वर बारे या सुद्धा करू इच्छित आहेत. त्यांनी येऊन त्यांचा सत्कार करा. नुकतेच या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले साहेबराव भाऊ देशमुख यांचा सत्कार सुजलाल भाऊ भारी करतील. वाडा इकडे पुढे वय राजू सरांचा सत्कार सतीश भाऊ श्रीराम पुंडलिक करंजवे करतील. विनोद ठाकूर यांचा सत्कार अमृत विठ्ठल फुसे हे करतील. हा ठीक आहे.
घ्या ना कोणीतरी संदीप धोळे यांचा सत्कार मिलिंद कुंडलीकरांचे हे करतील. आज दिनांक 15/2/2024 रोजी गुरुवार आपल्या गावाचे श्री संत रूपलाल महाराज यांची जन्मभूमी पहूरपेठ वाघूर नदीच्या तीरी श्री संत रूपलाल महाराजांचा जन्म झाला आणि ते घर सुद्धा आपल्या ओंकार बाबांनी समाजाला दान दिला. त्याचा पुनर्विकास करायसाठी आपण गेले 1 महिन्यापासून या कार्यक्रमासाठी श्रम घेतोय आणि पुढील कार्यक्रम आपला यशस्वी व्हावा यासाठी प्रभूचरणी आपण भावन पूजा करून आणि सर्व परीनं आतापर्यंत इथपर्यंत कार्यक्रम आणला. पण पुढे भैया तो खाली बसून आहे ना, थोडा बसून घेतला असता शोभावाढी कार्यक्रमाची. आता इथं आम्ही नियोजन केलं आहे राजदार भाऊ की आम्हाला एक छोटंसं मंदिर, सभामंडप व भक्ती निवासाची गरज का? श्री संत रूपलाल महाराजांची जन्मभूमी पहूर. पूर्ण महाराष्ट्रातून यूपी, बिहार, उत्तर प्रदेशातून सुद्धा भाविक त्यांचे चाहणारे इथं आपण रूपलाल महाराज म्हणतो, तिथं रूपम महाराजच्या नावाने त्यांची ओळख आहे आणि महाराजांचं कार्य तिथपर्यंत आहे. विदर्भ झाला, मराठवाडा झाला, मुंबई, म्हणजे महाराष्ट्रातलं कोणीही आलं, बाहेरगावचा व्यक्तिशः व्यक्ती परिवारासह आले आहे तर मग त्यांना थांबायची व्यवस्था आम्ही इथं 2 रूम बनवतोय, एक महिलांसाठी एक पुरुषांसाठी. त्याच्यामध्ये सोयीसुविधा असणार आहे, म्हणजे लॅट्रिन बाथरूमची सुविधा आपण करणार आहे. तर हे सुविधा याच्यासाठी की जन्मभूमीवर कोणी कुठून पण येऊ शकतं. थोडक्यात म्हणायचं म्हटलं तर आपल्याला सभामंडप आणि मंदिर व भक्तिनिवास या कामासाठी आम्ही एकच सांगण्याची इच्छा करतो, आपण समाज बांधव, आपण गावातले सर्व नागरिक, आपण सर्वांचे महाराज आपले संत रूपलाल महाराजांचं पंढरपूरला जिथं कुठं कीर्तन होतं या पहूर नगरीचं नाव तिथं निघतं. पहूर नगरी नावाची उजळणी तिथं होते. अकोट, अंजनगाव, पंढरपूर, पुन्हा पिंपरीला हे मंदिर झालेलं आहे महाराजांचं. तिथं कीर्तनाचा जेव्हा कार्यक्रम होता, पुण्यतिथीचे निमित्त असेल, आपल्या जयंतीच्या निमित्त असेल किंवा असे आषाढी एकादशी कुठल्याही कार्यक्रमामध्ये कीर्तनाचा जेव्हा कार्यक्रम होतो तिथं आपल्या पहूर गावाचं नाव निघतं. जन्मभूमी म्हणून पहूरचं गाव हे सांगण्यात येतं. आता आपण इथं विषय सांगायचा आहे की बुवा आपल्याला मंदिराचं निर्माण करायचं आहे, सभामंडप बांधायचं आहे, भक्तिनिवास बनवायचं आहे. तर आम्ही आपल्या गावकऱ्यांना व सर्व समाज बांधवांना एकच सांगण्याची इच्छा ठेवतो की आपण दिलेलं दान, आपण मला वस्तुरूपी दान द्या. माझं आव्हान असेल, तुम्ही सिमेंट घेऊन द्या, मला आसारी घेऊन द्या, इटा घेऊन द्या, रोख रुपयाची गरज जेव्हा पडेल तेव्हा आम्ही झोळी घेऊन तुमच्या दारी येऊ की आम्हाला आता मजुरी भरायची आहे. यासाठी लागणारं साहित्य जे आहे मी थोडक्यात म्हणजे जवळपास 3,000 स्क्वेअर फूट किंवा 2,500 स्क्वेअर फूटचं बांधकाम आपण डिझाईन करलेली आहे. त्यासाठी लागणारं साहित्य मी थोडक्यात सांगतो, वेळ जास्त घेणार नाही. रेती आपली 280 ब्रश लागते, तुम्ही 1 ब्रश 2 ब्रश दान देऊ शकता. खडी 180 ब्रश लागते, 1 ब्रश 2 ब्रश दान देऊ शकता. विटा 90,000 लागतं, 2,000 कमीच कमी दान दिलं पाहिजे, कारण की वाहतुकीला त्याला समोरच्याला परवडेल. आपण स्वतः आणि अजून कोणी आपल्याला जोडीदार असला ते 2 जण मिळून ते दान देता येईल. सिमेंट लागतं मला 1700 गोणी, तुम्ही 5 गोणीपासून सुरुवात करा, तर तुमच्या इच्छानुसार द्या. आसारी व तार, आता समजा आसारी 6 mm लागते मला, 6 mm लागते 8 क्विंटल.
8 mm लागते 45 क्विंटल, 10 mm लागते 30 क्विंटल, 12 mm लागते 40 क्विंटल, 16 mm लागते 100 क्विंटल आणि 20 mm लागते 40 क्विंटल. आणि त्याच्यानंतरचे जे काम आहे स्टाईल आहे, फ्लोरिंग आहे, लाईट फिटिंग आहे, पंखे, कलर काम आहे व या कामासाठी लागणारा जो ठेकेदार असेल त्याची मजुरी असेल. तर माझं म्हणायचा अर्थ एकच आहे की बा आपण जर दानामध्ये साहित्य दिलं तर तुम्हाला सुद्धा आत्मविश्वास असेल की मी दिलेली वस्तू श्री संत रूपलाल महाराजांच्या वास्तूमध्ये लागली, मंदिरामध्ये लागली, सभामंडपात लागली, भक्तिनिवासमध्ये लागली, त्याचं तुम्हाला पूर्णपणे समाधान असेल. आता परिवारामध्ये 2 भाऊ असतात, 3 भाऊ असतात, ते सुद्धा जर 2 भाऊ मिळून जर आपल्या आई वडिलांचं स्वर्णलेखमध्ये तिथं नाव लिहिलं जाणार आहे. आम्ही 11,000 रुपये अशी एक कमीत कमी ठेवली आहे, अपेक्षा ठेवली आहे की 11,000 रुपये जर तुम्ही दिले, 2 भाऊ असेल 5.5 द्या, 3 भाऊ असेल जे त्यांच्या डिवाईड करून त्यांना जर दिले, आपल्या पूर्वजाचं नाव द्या, आई वडिलांचं नाव द्या, आजोबाचं नाव द्या, स्वतःचं नाव द्या, म्हणजे ज्याचं नाव देता येईल. आम्ही सुवर्ण अक्षरात हवा आली फाटणार नाही, पाऊस पडला पुसणार नाही, पेंटिंग येतं उडून जाईल, देणार येतं फाटून जाईल. आम्ही कायमस्वरूपी शिलालेखवर आपलं नाव, जे तुम्ही नाव द्याल पूर्वजाचं द्या, कुळा साहित्य द्या, कुळाचाही उद्धार होईल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आपल्याला फारच वेळ झाला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि एक महिलांसाठी व आपल्या सर्वांसाठी एक सांगतो की माझ्या मागे फक्त जय संत रूपलाल म्हणा, कारण की त्याच्यामुळे आपलं चैतन्य निर्माण होतं. प्रेम से बोलो, प्रेम से बोलो, सारे बोलो, जोर से बोलो, प्यार से बोलो, माता बोलो, भगिनी बोलो. जय श्री संत रूपलाल महाराज की जय.